महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। भोरमध्ये पत्नीकडून पतीला यकृतदान, कलियुगातील सत्यवान सावित्री सुवर्ण शिंदेचे कौतुक। भोर शहरामधील वेताळ पेठेतील वंदे मातरम पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत असलेले मोहन शिंदे यांचे यकृत काही दिवसांपूर्वी खराब झाल्याचे निदर्शनास आले। त्यांना त्यांच्या रणरागिणी पत्नी सुवर्णा शिंदे यांनी लगेच यकृतदान केले। त्यांच्या जीवावरील धोका टळल्यामुळे शहरासह तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे। मागील वर्षी मोहन शिंदे यांच्या कावीळ पोटात उतरल्याने व अधिक औषधाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात यकृत खराब झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले। लवकर शस्त्रक्रिया झाली नाही तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। निर्व्यसनी व्यक्तीचे यकृत खराब झाल्याने आणि 2 मुले, वयोवृद्ध आई, पत्नी असणारे हे शिंदे दाम्पत्य कुटुंब प्रमुखाची प्रकृती खालावल्याने चिंताग्रस्त झाले। परंतु त्याच्या कुटुंबातील सर्वांच्या तपासणीनंतर मुलाचे व पत्नीचे यकृत तंतोतंत जुळत आहे असे डॉक्टरांनी सांगितले। क्षणाचाही विचार विलंब न करता शिंदे यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुवर्णा शिंदे यांनी 70 ते 75% यकृताचा भाग अवयव दान करीत आपल्या सौभाग्याला जीवदान दिले। ही शस्त्रक्रिया दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पार पडली। त्यांना 35 ते 40 लाख रुपये खर्च आला। डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दोन्ही पती पत्नी सुखरूप आहेत। मोहन यांच्या वाढदिवशी त्यांच्या पत्नीला आजच्या आधुनिक काळातील सावित्री असे संबोधण्यात आले। या सत्यवान सावित्री शिंदे दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव तालुक्यातून होत आहे। माझ्या पत्नीने मला पुनर्जन्म दिला आहे। मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देशमुख, डॉक्टर सचिन पळणिटकर, डॉक्टर दिनेश झिरपे यांची शतशः आभारी आहे। त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली, त्यामुळे जवळपास 1 वर्षानंतरही मी व माझी पत्नी सुखरूप जीवन जगत आहे। खरोखरच माझ्या सावित्रीने माझे प्राण यमाकडून परत आणले आहेत अशा शब्दात मोहन शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।